किती फोन केले म्हटलं. रुपेशजीले दवाखान्यात आहे म्हणे. सध्या काही तब्येत काही बरोबर आहे नाही म्हणे माझ्या सासरीची. आता म्हटलं विचार येऊन असा येऊन राहिला का दवाखान्यात जाऊ का इथं घरी जाऊ. पण जर घरी गेली आणि त्यानं मला नाही येऊ दिलं तर सगळे समोर म्हटलं माझी फोत्री होऊन जाईल. पण घरी आहे का नाही आहे काय माहीत कोणी का ताला लागला आहे तर. पण माझं मन असं करून राहिलं का एक वेळात जाऊन पाहावं आहे नाही काय. आता इथं राहून काही फायदा नाही आहे ना. फायदा राहिले पाहिलं म्हटलं वेगळं निघून पाहिलं काही अर्थ नाही आहे वेगळं निघून. म्हटलं घरात किती लागते किती पैसा लागते किती खर्च लागते. मला तर मोठा हिरक येऊन राहिला होता वेगळा निघायचा. मग आई म्हणे वेगळी निघून जाय वेगळी निघून जाय. पण आता म्हटलं वेगळी निघाली तर सारं म्हटलं खर्च अंगावर. पहिले तरी मी किती ऐशीत राहू म्हटलं. मोबाईलमध्ये बॅलन्स राहे मस्त कपडे घेऊ हॉटेलचं बोलवू खासाठी. आणि म्हटलं इथं आली तेव्हापासून काहीच नशीब नाही झालं. असं वाटून राहिलं भिकारीपेक्षा जास्त जीवन बेकार होऊन गेलं मयावालं. एका रुपयासाठी तरसा लागून राहिलं मला. पण असं करतो जाच्या अगोदर नाही आहे काय आईला एक फोन लावतो. पण फोन काय सदै मागू काय ते दिन काय किरण ताई कालही किती वेळा घेतला म्हणून आजही म्हणून नुसतं मोबाईल करून राहिला म्हणून. पण म्हणून पाहतो मी म्हणून पाहतो जरासा त्या म्हणून मग आईला फोन लावतो म्हणून मी. रश्मी बहिणी काय करून राहिला हो तुम्ही. माय बरं झालं किरण ताई तुम्ही आल्या. मी तुमच्याविषयीच विचार करून राहिली होती म्हटलं. येऊनच राहिली होती आता तुमच्याजवळ. माझ्याजवळ काहून काय काम होतं तुम्हाला माझ्याजवळ. बोला ना तर काय म्हणून राहिला होता. नाही मी काही बोलून नाही राहिली होती. मी म्हटलं मला मोबाईल देता काय हो थोडासा. मी नाही काय माझ्या आईला फोन लावतो. लय दिवस झाले मी तिच्यासोबत बोलली नाही. आता म्हटलं माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स काही नव्हतं. लय दिवस झाले फोनही नाही केला काही बोलली नाही. माझ्या आईला काही माहिती नाही म्हटलं इकडचं काय होऊन राहिलं काय नाही. काल तर तुम्ही दिला होता मला 2-4 वेळा दिला होता फोन. आज देता का थोडासा 15 मिनिटासाठी फोन लावतो मी माझ्या आईले. थांबा अंदर आहे मोबाईल मी आणून देतो तुम्हाला. बोलून घ्या तुमच्या आईसोबत. बरं दे द्या ना तुम्ही. बरं द्या ना द्या लवकर आणून द्या तुम्ही. बरं झालं बाप्पा येणं हो म्हणून दिलं. आता माझ्यासोबत बोलतो मी मायले म्हणतो माझा विचार करून राहिला म्हणून का आता सासू सासऱ्याची तर चाललं जाव. काय पडलं आहे इथं किरायची खोली म्हटलं एवढा खर्च तिथं तरी राहीन तर म्हटलं तिथं कोणत्या गोष्टीचा टेन्शन नाही आहे मला. मस्त पैसेही भेटते खाले प्यालेही चांगलं भेटते सगळं काही भेटते. मोबाईलमध्ये बॅलन्सही टाकून भेटते. फक्त एवढं आहे का दोघा तिघाचे कामं करा लागन. दोघा तिघाचे कामं केले का सगळ्या सोयीसुविधा भेटते ना म्हटलं. आणि तसंही म्हटलं एवढं काम तर राहतही नाही माझ्या सासू सासऱ्याची इथं. अर्ध तर तेच करून घेते मी ननद. मी म्हणून पाहतो आईले म्हणून आई म्हणून काही फायदा नाही म्हणून वेगळं राहून म्हणून मी जातो म्हणून आता म्हणून माझ्या सासरी म्हणून माझ्या सासऱ्याची तब्येत लय खराब झाली म्हणून असं म्हणून पाहतो माझ्या आईला. मग आई काय म्हणते तर मग विचारात घेतो. तिचे विचारात घ्यायला लागून ना. आता तिने किती प्रयत्न केला होता का मी माझ्या संसार सुखी राहायला पाहिजे बा वेगळी राहीन तर चांगलं ना राहीन. पण इथं सारं उलटंच होऊन गेलं. हे घ्या रश्मी वहिनी घ्या मोबाईल आणला तुमच्यासाठी लावून घ्या तुमच्या आईले फोन. माय किरण ताई लय दिवस झाले व माझ्या आईसोबत बोलली नाही मी. लयच दिवस झाले. बरं झालं तुम्ही मला मोबाईल दिला तर. तुमचा मोबाईल म्हटलं किती कामी येऊन राहिला माया. मी नाही काय थोड्या वेळातच देतो तुमचा मोबाईल आणून. मी माझ्या आईसोबत बोलतो आणि देऊन देतो तो तुम्हाला आणून. बोला ना बोला आरामशीर बोला आणि मग द्या आवाज त्याचा मला मी घेऊन चालली जाईन. बोला तुम्ही आरामशीर. आता लवकर पहिले आईले फोन लावतो आणि बोलतो बाप्पा तिच्यासोबत. माझं मन नाही काय अंदरून एवढं भरून येऊन राहिलं. असं मन करून राहिलं कोणाला सांगू आणि कोणाला नाही. पण बोलू तरी कोणासोबत मग ऐकणार तरी कोण आहे. मी पटकीने आईले फोन लावतो आणि बोलतो तिच्यासोबत. ह्या सुना म्हटलं पूर्ण दिमाग खराब करून टाकते. दिमाग खराब करायला. माय बापाच्या इथं काही पाहिलं नाही आणि इथं आल्या म्हटलं यायला सारे गुण सुचते यायले. याच्याकडून काम नाही होत सगळं नाही होत. म्हटलं ते राधिकाई म्हटलं मायबापासोबत जाय म्हटलं कामावर जाय म्हटलं वावरात. इथं तरी घरात काम करा लागते. आणि ते काही एवढ्या मोठ्या लोकांची आहे नाही पूनम. त्याला सगळं सुखसुविधा म्हटलं सासरी येऊनच पाहिजे. मायरात काही राहाव का नाही राहा. सासरी आल्यावर म्हटलं सारे गुण सुचते त्याले गुण सुचाले. आणि ते पियूषचे बाबा म्हटलं आपण काही मागावं पैसे गिशे तर त्याच्याजवळ राहत नाही. आणि अशा फालतूच्या खर्चासाठी म्हटलं त्याच्याजवळ पैसा आहे. मागं म्हटलं एवढा मोठा घरचं काम येऊन गेलं होतं मायावर. त्याला म्हटलं मशीन दुरुस्त करून द्यावं. पोरगी होती तर घरी तर म्हणे कायले पाहिजे म्हणे मशीन म्हणे हातानं धुवा म्हणे कपडे म्हणे. मला असं म्हटलं होतं. आणि आता नवीन मशीन आणली ना आता कोणाचा फोन आला ह्या नवीनच नंबर दिसून राहिला. साऱ्या गावाचे फोन येऊन राहिले. आणि म्हटलं पोरीचे फोन काही येऊन नाही राहिले. त्या रश्मीलाही म्हटलं किती वेळा फोन लावले पण तिचाही मोबाईल बंद आहे. म्हटलं हे असं गिसं काही झालं म्हणजे घरात मन नाही लागत. असं वाटते का पोरी सोरीला फोन लावा बा. ते यकीचाही फोन चालू नाही. ते सविताई तिकडे फोनावर बोलत नाही. तिला तर तिच्या सासरचीच पडली राहते. आणि या रश्मीचा काही फोनच नाही लागून राहिला. आणि ह्या कोणाचा नंबर आता नवीनच दिसून राहिला मला. बोलतो पहिले उचलतो. हॅलो
हॅलो आई, मी रश्मी बोलून राहिली. माय बाई रश्मी, काय होय व हे? किती दिवसाच्या बाद फोन केला होत्या? तुला भैया आठवण गिटवण येऊन राहिली का पप्पा आईची? आणि कोणाच्या नंबरवरून लावला ह्या? तुझा नंबर कुठे गेला? तुझा फोन कुठे गेला? अहो आई, माझ्या मोबाईलमध्ये नाही आहे का, बॅलन्सच नाही आहे, म्हणून मी तुला फोन नाही लावला. अहो बॅलन्स नव्हतं तर मला सांगा लागत होतं ना फोन करून. टाकून दिलं असतं ना, मी कोणाचाही नंबर घ्या लागत होता आणि फोन करा लागत होता. टाकून दिला असताना. एवढ्या दिवसाचा तो मोबाईल बंद आहे म्हटलं. एखादा फोन लावा तर काही नाही पप्पा. कोणाचा मोबाईलही घेत नाही, फोनही नाही लावत बाई. बाई कशी आहे व हे रश्मी? कशी आहे व रश्मी तू? चांगली आहे का मग? अहो आई, आता काय सांगू तुला मी? माझ्या जिंदगीत सारं चालू झालं म्हटलं ते आली तेव्हापासून तिथून. काही बरोबर निघून राहिलं. काय काहून? जवळ बुवा चांगली नाही राहून राहिली काय? आता तर वेगळी आहे तू. आता काय झालं? अहो आई, वेगळी तर निघाली, पण म्हटलं घरात म्हटलं एवढे कमी पैसे येऊन राहिले का त्याच्यात घर खर्च चालून राहिला फक्त. आणि ते म्हटलं काही चांगलं गिंगलं नाही येऊन राहिलं, कसंही चालवा लागून राहिलं. आणि तेवढ्या पैशात काय निघते व आई? 7-8 हजार रुपयात काहीच नाही होत. त्याच्यात किराया भरणं, घर खर्च करणं. मोबाईलमध्ये बॅलन्स नाही टाकलं म्हटलं मी. त्या कधी पाहिलं का मी मोबाईल तसाच ठेवला? 1 महिना झाला म्हटलं माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाही आहे. आता तर मागा नव्हते लागत काय? जवळ असेच निघून गेले आणि काही घ्या नव्हतं लागत काय घरातून? एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, कोणाची आहे एवढी मोठी प्रॉपर्टी? देऊन देते का तुझ्या नंदीले? नंदीला देऊन देते काय? तुझ्या काय अधिकार नाही का त्याच्यावर? मागा लागत होतं ना. एखादा एवढे मोठे म्हणते प्लॉट आहे म्हणते, त्याच्यातला एखादा प्लॉट मागा लागत होता आणि तिथं राहा लागत होतं. काय निघाली तू किरायानं? तिथं प्लॉटमध्ये राहा लागत होतं त्या. नाही घरात राहून राहिली होती तर दिलं असतं मग त्यानं. अहो आई, जेव्हा आम्ही वेगळं निघालो होतो तर आम्हाला असं वाटलं का आम्ही वेगळं निघून राहिलो, एवढी मोठी प्रॉपर्टी आहे यायची, काही ना काही आम्हाला तीन वेगळं निघून राहिलो होतो. पण म्हटलं त्यानं प्लॉटसुद्धा दिला नाही आम्हाला म्हटलं किरायाची खोली पाहासाठी किती दिवस लागले म्हटलं. 1-2 दिवस फिरलो आम्ही, तेव्हा कुठं ती किरायाची खोली भेटली. आणि म्हटलं त्यानं काहीच नाही दिलं म्हटलं. गाडी होती ते घेऊन घेतली, जा म्हणे निघा म्हणे तसेच म्हणे. आता जे हातातलं जे सोनं गिनं होतं ते मोडमाड करून जे झालं ते केलं. आणि आता म्हटलं त्या 8-10 हजार रुपयाच्या नोकरीत काय होते बाई? काहीच नाही होत म्हटलं, काहीच नाही होत. पूर्ण किराया अंगावर येऊन राहिला, घर खर्च बरोबर चालून नाही राहिला. ते तर बरं झालं कोणाला दुःख बिमारी नाही आली, नाही तर कसंच केलं असतं आणि कसंच नाही. आई मला तर सगळं डोक्याच्या वरतून चाललं, मी काय करू काय नाही मला काही समजून नाही राहिलं. तू मला सांग, मन असं करून राहिला आता का घरी चाललं जा, काही पडलं नाही आई इथं. हे पाय रश्मी, मोठ्या यानं म्हटलं तुला वेगळं निघाले भेटलं होतं. आणि प्रॉपर्टीचं काय आहे व? देईन ना. दिन नाही तर काय करन? एकट्या पोरीच्या याच्यात थोडी ना भरणार आहे, तुलेच दिन म्हटलं. एकुलते एक पोर काय आता? काहून तो त्या सासऱ्याची लस तब्येत खराब आहे काय तर? तुझ्या सासऱ्याची काय झालं तुझ्या सासऱ्याला? आई काय झालं काय माहीत, मला तर काहीच माहीत नाही. मला तर आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं का म्हणते त्या सासऱ्याची तब्येत खराब झाली. तेव्हा कुठं म्हटलं मी यायला फोन लावला तर हे म्हणे मी दवाखान्यात आहे म्हणे. तर कालपासून दवाखान्यात गेले तर अजून याचा काही पत्ता आहेच नाही त्याचा. आणि थाई काय माहीत, माझी सासू माझी नणद ते तिथंच आहे का तर. आणि मी इथं इकडे एकटी आहे, माझ्या डोक्यात नाही का वेगळे विचार येऊन राहिले आहे आता. अहो कायचा बिमार होती या सासरा? तुझ्या सासरा तर हट्टाकट्टा आहे, नाटक करून राहिला असं. आणि तूही विचार करजो बाई घरी जायच्या अगोदर. नाही तर म्हटलं आता वेगळी निघाली एवढ्या मुश्किलनं. आता जर तू एक वेळा गेली ना तर तुला वेगळं निघाले भेटणार नाही. मग करतो त्याचं सगळीचं, सासूचं नंदेचं. कारण का व आता म्हटलं तू ननदे करू नाही लागन म्हटलं. आता त्याचे दुकान पाहून राहिली ना म्हणते. मागं फोन केला होता तर त्या सांगितलं ना दुकान सांभाळलं ना म्हणते तिनं. हो आई, आता तिथे दुकानात चालली, दुकानातच जाईन ना ते. मग तू विचार कर ना, ते दुकानात जाईन म्हटलं तर सारंचं सारं तुझ्या भोवती येऊन जाईन. मार रगडन म्हटलं कामात तुले रगडाले. आणि स्वतःचे काय हाडं मोडशीन का त्याच्यासाठी? विचार करून घेजो ना पुढचा कदम काय घेतं काय नाही तर. नाही तर मग म्हणशील काय ना मला सांगितलं नाही. मी इथंच बरी होती म्हणून. पाय तू तुझ्या दिमागानं. बरं आई, करतो ना मी विचार. बाकी कसं काय आहे घरी? बाबा दादा वहिनी सगळे कशी काय आहे? चांगले आहे काय? तुझी तब्येत कशी आहे? अगं मा, इथचा काय ताल विचारतो तू? इथं तर सगळं मोठं उलटं पालटं होऊन राहिलं. तिथं पाय माझ्या पोरीचे एवढे वाखे होऊन राहिले म्हटलं. आणि इथं तर त्या बाबानं म्हटलं मशीन घेऊन दिली, मशीन कपडे धुवायची. आणि जेव्हा तू होती तर काय म्हणे तुझे बाबा? म्हणे मशीन नाही पाहिजे म्हणे, हातानं धुवा म्हणे कपडे म्हणे. आणि पाय आता सुनेसाठी म्हटलं नवीन मशीन आणली म्हटलं दुकानातून. नवीन मशीन आणाले किती लागून राहिली त्याले. पोरी त्याले दूर ठेवायला पाहिजे आणि सोना त्याले जवळ घ्यायला पाहिजे म्हटलं. पोरीचं नाही करत एवढं लाड जेवढं सुनाईचं करते. तर ते बाबाही म्हटलं दोगले राहिले. जाऊ दे, नाही आणली तर मशीन चांगलंच आहे ना. जग काम हलकं होते. तशी आई आपल्या इथं मशीन पाहिजेच होती. लय कपडे निघते ना एवढ्या जणाचे. नाही मशीन पाहिजे होती, ते काही तुझ्या बरोबर आहे. पण म्हटलं मै पोरगी होती तेव्हा त्यानं मशीन काऊन नाही आणली? मग हे म्हणणं येऊन राहिलं. सुनेले कशी दिल्ली आणून?
पोरगी होती तेव्हा म्हणे करा म्हणे कामं म्हणे. म्हणजे काय आपली काय इज्जतच नाही काय, घरात काही व्हॅल्यूच नाही आहे काय? म्हणून म्हटलं माझ्या जीवावर आली म्हटलं. बम बोलणे ऐकवले आता, दोघीलाही बोलणे ऐकवले. टच बोलली मस्त. आता तर मन लय हलकवून गेलं त्याला बोलून. अरे भांडली काय आई तू त्याच्यासोबत? नाही तर काय म्हटलं, मस्त गेरात काढलं म्हटलं तुझ्या सासऱ्याला म्हटलं. जे म्हणते ना ते आणून देतो तुझ्या सासरे. आणि आपण काही म्हणाव ना तर आणून नाही देत म्हटलं. 2000 रुपये मागून राहिली त्याला का मला दवाखान्यात जायचं आहे म्हणून. तर म्हटलं मला दिले नाही. आता ते मशीन आणली ते काय स्वस्त असेल काय? स्वस्त असेल काय? ते 15-20 हजाराची 25 हजाराची असनच ना. आता म्हटलं त्याला कशी दिली? आपण पैसे मागाव ना तर त्याच्याजवळचे पैसे संपून जाते. आणि सुनाईच्या वेळेस बरोबर निघते म्हटलं पैसे. अहो आई तू असंच आहे, तू असंच आहे म्हटलं. तू तोंडावर बोलता ना तर म्हणून म्हटलं पाय दादाही म्हटलं मागं तुला किती राग करून राहिला होता. आणि आता म्हटलं तो अंकुशही आहे. आता तू अशी तोंडावरच बोलशील म्हटलं तर त्या दोघी जणी आपल्या आपल्या नवऱ्याला भडकवन ना. तुमची आई अशी म्हणते, तुमची आई तशी म्हणते. कायले बोलतो बा आई तू? म्हटलं तू आई शिकून जाशील, सारे घरातले एक होऊन जाईन म्हटलं, तुला एकटं पाडून देईन. अशी नको करत जाऊ. तुला बोलायचं राहिलं ना तर वेगळ्यानं बोलत जाय. अशी काय ते बोलतं. बरं जाऊ दे, तू तुझ्या घरचं पाय. मला नाही काय, मला बोलायचं होतं तुझ्यासोबत म्हणून मी बोलली. पण नाही का माझ्या घरचं तर टेन्शन एवढं आहे काय मी तुझ्या घरी हे करू. पाहतो मग मी काय करू तर. पाहतो आता विचार करतो. बरं चांगला विचार करतो सोचून समजून. आणि जास्त तब्येत होईन त्या सासऱ्याची जाईन गिन बरता तर फोन लावायचं, येऊन जाईन म्हटलं मी आणि तुझे बाबा. काहून आई अशी कोण बोलतं? तसे मी सासरे काही एवढे वज्जर भार नाही आहे. बरं ठेवतो मी फोन ठेवतो. पहा 2 शब्द बोलायला बसलं काही पोरगी फोन ठेवून देते. आपलं ऐकायला कोणीच नाही आहे. पण रश्मी बोलून राहिली ना, हे बरोबरच बोलून राहिली. मी नाही काय एकदम बोलूनच देतो. मग ठाई माझ्या पोराले नवऱ्याला भडकवून टाकते. म्हणून तर म्हटलं या पिंट्याचे बाबा की बरोबर बोलून नाही राहिले माझ्यासोबत. आता नाही आहे काय, आता पोराले आणि म्हटलं येईले चांगलं प्रेमाने घ्या लागन आणि याची सटक काढा लागन दोघीची. दोघीला मारल्यासारख्या करून राहिल्या. माझ्या बोलायचा तरीकाच गलत आहे. म्हटलं पोराईलाही वाईट होऊन राहिली आणि सुनाईलाही वाईट होऊन राहिली. बोलन पण अशी बोलन का यायला वाईट वाटलं पाहिजे, पण पोराईला असं वाटलं पाहिजे का पण मग आई चांगलीच आहे, ह्या सुना वाईट आहे नाही काय. असं करा लागन मला, तेव्हा कुठं ते ताल जमन. असं करा लागते. नाही तर काही हे खरं नाही म्हटलं. हे घराचं म्हटलं पुन्हा सत्यानाश करून ठेवन ह्या दोघीच्या दोघी. हे सामान बोलू दे, ते सामान बोलू दे. एक तर म्हटलं पळून आली तर आली, डोक्यावर बसली तर बसली म्हटलं. आणि उलट त्या राधिकाली दाखवून राहिली रस्ते. स्वतः म्हटलं उरावर खाऊन राहिली आमच्या एवढ्या दिवसाची. पैसा नाही कमवत ना काही नाही कमवत. त्या पोराला काही नाही आहे. त्यालाही मोठं सुचलं लग्न करायचं. ते तर बरं झालं म्हटलं. आम्ही ठेवून घेतले, नाही ठेवली असती तर कुणी हिंडली असते हे हिंडाले. पण आता काय करू. आता बोलून तर मला दिलं. आणि हे आल्यावर म्हटलं हे एकीचे 2 लावून नवऱ्याला सांगन आणि सासऱ्यालाही सांगन. मग ते मायावर कातवन. असं करतो. चुपचाप पडली राहतो इथं. पडली राहतो, बिमारीचं नाटक करतो आता. त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आता. गडबडीत बोलून तर दिलं. हे रश्मी बरोबरच बोलून राहिली. उभसल्यापेक्षा म्हटलं धीरे धीरे म्हटलेलं पुरते आहे नाही काय. तसंच करतो आता मी. तसंच करायला लागेल याच्यासोबत. आता हे आई म्हणते मला आता आईने मी फोन कायला केला होता का मला समजून येऊन राहिलं होतं का मी काय निर्णय घेऊ. जाऊ माझ्या सासरी का नाही जाऊ म्हणून. तर आई म्हटलं मलाच गोल गोल घुमून टाकते, गोल गोल घुमवाले. आता मला म्हणते का विचार कर. आता हे इथं वेगळं राहिल्यापेक्षा ह्या मातीच्या घरात राहिल्यापेक्षा तिथं नाही परवडणार काय मला. मस्त AC आहे. सगळं काही एवढं घरात आहे. आणि म्हटलं फक्त एवढं आहे का तिथं सासू सासरे ननद हे राहील. तसंही म्हटलं इथं कोणते सुखानं राहून राहिली मी. रोज भांडणं होऊन राहिले. तिथं तरी म्हटलं एक वेळा भांडण नाही झाले आमचे. पैसा तेला सर्व हातात राही म्हटलं. एवढ्या मोठ्या सोन्याचा धिंगाणा करून ठेवला मी वेगळं निघून. आणि आई नाही काय, आई कोईची कोई सल्ला देते. स्वतःच्या सुनीला चांगलं राहून देत आणि मला नाही काय वेगळं सांगते कोईचं काही. मग नाही काय म्हणतं असं करून राहिलं. आईच्या गोष्टी काही दिमागात घ्याव नाही आहे नाही काय. पण करू तरी कसं, जाऊ तरी कसं, काही समजूनच नाही राहिला पुढचं पाऊल काय टाकू तर. पण पहिले या मोबाईल देऊन देतो किरण ताईले. मग शांततेनं विचार करतो आणि पाहतो मग. किरण ताई अरे रश्मी काय झालं गं? काही नाही काकू, मोबाईल आणला होता, मोबाईल घेतला होता जरासा किरण ताई जवळून. मग आईले फोन लावून राहिली होती की नाही मी. माझ्या सासरीचं सांगून राहिली होती त्याला. माहीत नव्हतं ना त्याला माझ्याजवळ काही मोबाईल आहे नाही, तुम्हाला तर माहीत आहे. म्हणून फोन लावून सांगितलं का मग सासरीची तब्येत खराब आहे म्हणून. असं आणि ते पण का हो बाई रश्मी जात घेत नाही काय? तू नाही जात काय म्हटलं? कुठं व काकू कुठं? नाही म्हटलं त्या सासरीची एवढी तब्येत खराब आहे म्हणते. तुझी सासूही नाही आली, तुझी ननदही नाही आली घरी. आणि काय म्हणते तर तुझ्या नवराही नाही आहे. आणि तू म्हटलं इथे एकटी डुकटी पडली. ते म्हणणी करून राहिलं का झाले ते सासऱ्याला पाहिले? नाही तसं काही नाही. पण काकू आता तुम्हाला काय सांगू,
म्हटलं मी तिथून चांगल्यानं नव्हती आली. आता मग असं मन करून राहिलं का मी तिथं जाऊ आणि त्यानं मला काही म्हणावं आणि मग मग ते जास्त जास्त गोष्ट वाढून जाईल. हे पाय रश्मी, मला नाही काय तू आईसारखीच समज. आता म्हटलं त्याच्यावर दुखाचा डोंगर कोसळला म्हटलं आणि घरातली सून घरात नाही. काय करण मग शेवटी ते 2-3 गोष्टी ऐकवन. अशा वेळेस म्हटलं पण अशा वेळेस ना सगळं जवळ पाहिजे व. लय तब्येत खराब आहे म्हणते तुझ्या सासऱ्याची आणि तू गेली निकालपासून. मी म्हणूनच राहिली होती तुला का तू जात का नाही जात म्हणून विचारायला येऊनच राहिली होती. पण मी म्हटलं बाई आता तू काय म्हणतो काय माहीत. आणि म्हटलं काय करतो किरायानं राहून. एवढं मोठं घर आहे तुमचं, एवढी प्रॉपर्टी आहे, वावर आहे, शेत आहे आणि या मातीच्या घरात राहतो तू आमच्या. एवढं मोठं एसीचं घर सोडून म्हटलं आणि तुमच्या इथं तर काही टेन्शनच नाही आहे. त्या सासून तर म्हणते कामवाली लावली म्हणते आता म्हणते. इथं तरी तुला काम करायला लागे, तिथं तर कामवाली आहे आणि काय टेन्शन नाही तुम्हाला. तरी म्हटलं तुम्ही दोघं नवरा बायको स्वतःचे एले करून राहिले हातानं. वाखे करून राहिले म्हटलं. तोही चालला दुकानावर. एवढं गोष्ट ऐकून म्हटलं त्याच्या कुणी काही काम होते काय. त्याला शिकवलंच नाही लहानपणापासून काम धंदा, तर त्याला कुठून काम धंदा येणार आहे. आता चालला तर पाय ना कसं होऊन राहिलं. आणि रोज म्हटलं तुमचे भांडणाचे आवाज येते आमच्या घरात रोज. इथं राहून म्हटलं भांडणं केल्यापेक्षा मस्त आपल्या घरी जा आणि सुखानं राहा. माझ्या गोष्टीवर विचार करजो बाई. नाही तर म्हणशीन का काकू अशाच म्हणते म्हणून. मग काय आहे माहीत तर राहण तुम्ही तर मला किराया द्यानच, पण गोष्ट सांगणं मायले मग काम होतं बाई तुम्हाला. काय विचार कर जा आता. हो ना काकू हो ना. आता या काकू म्हणून राहिल्या हे तर बरोबरच म्हणून राहिला. एवढं मोठं घरदार सोडून मी आपल्या मस्तीनं म्हटलं या मातीच्या घरात राहून राहिली. एवढे आमचे भांडणं होऊन राहिले कोणत्याही गोष्टीवरून, लहान लहान गोष्टीवरून भांडणं होऊन राहिले आमचे. आता म्हटलं नवरा आहे तिथं आपलं जीवन आहे. नाही तर तिथंही गेलं तर म्हटलं तिथंही काही नाही आहे ना. तिथंही म्हटलं माहेरी गेलं तर तिथूनही पडून या लागते. 2-4 दिवस कोणी ठेवते, एवढ्या दिवस कोण ठेवणार आहे. जर गेली तर शेवटी म्हटलं मग हेच घर होय. राधिका वहिनीनं म्हटले किती वेळा सांगितलं होतं, किती समजून सांगितलं होतं, पण म्हटलं मी आईच्या भयकावात येऊन माझ्या जीवनाचा सत्यानाश करतो. कसंही झालं तर करतो. काय करू तर आताही म्हटलं एवढं मोठं करून ठेवलं. नासुकल्या कामासाठी माझ्या जीवनाचा धिंगाणा होऊन गेला. पण म्हणा आता या काकू इथं म्हणून राहिल्या त्याच्या इथं कामवाली आहे म्हणून. आता तर मला तिथे कामही नाही करावं लागत, मग काही नाही करावं लागत. मग फालतूच काय करून राहिली मी इथं राहून. मी असं करतो चाललीच जातो मी. माझ्या सासरी काही नाही पडला इथं. काय करण गोष्टीच ऐकवण ना मला. बाकी काय करणार आहे. आईचंही ऐकत नाही मी. काही नाही ऐकत आता चाललीच जातो. पण दवाखान्यात जाऊ का इकडे जाऊ काही समजून नाही राहिलं मला. एक चक्कर मारून येतो घराकडे. तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर सांगा आम्हाला कमेंट करून. आणि म्हटलं आता राहिली आपली सगळ्याची नाव घ्यायची वेळ. चला तर मग उशीर न करता सगळ्याची नाव घेऊन येऊ आपण. ज्योतिताई पोचलवार मानेवाडा आकाशनगर नागपूर, चित्राताई जावरकर, शुभदाताई गोठणकर, अनिताताई तायडे, प्राचीताई मुळे, कविताताई चुनारकर, विक्रम पाटील, सुजाताताई ढेरे, रंजनाताई इंगोले, मीनाताई गोंडाने, ललिताताई भरडे, प्रियंकाताई मून, दीपिकाताई भवसार, रेखाताई मोहाडीकर, कुबेर मंत्र कडुस्कर, चंदाताई खापरे बदलापूर, मृदुलाताई लंगारे, सुनंदाताई नागरारे, छायाताई राजोडे नाशिक सातपूर, भारतीताई वाघमारे, पूनमताई खिवानसरा, युक्ती खिवानसरा, सतीश बडवे, लताताई चौधरी मुंबई, विहाना खिवानसरा, मनीषाताई फोनके, सुनंदाताई दुसाने, ललिताताई जुमनाके, फॅक्ट रायडर. तर या सर्व आपल्या माता भगिनींचे खूप धन्यवाद ज्यांनी आमच्या व्हिडिओला कमेंट केली, लाईक केलं, शेअर केलं. व्हिडिओ मध्ये एवढंच. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तेव्हा तुमच्या राधिकाला रजा द्या.